हा जो मी प्रत्येक साडीमध्ये केलेले आहेत. मोस्टली ट्रेडिशनल म्हणजे काळा ब्लाऊज आपला फोर्थ जो आहे. वाव, साडी तर खूपच सुंदर आहे, 2000 रुपयाची. पण याचं ब्लाऊज शिवायला मला जातील 1000 रुपये. पण टेलर काका लवकर देतील की नाही हा पण एक प्रश्न आहे. आता तर फेस्टिवल पण आले तर नाहीच देणार बहुतेक ते लवकर. आता काय करायचं? हा प्रॉब्लेम तुमचाही होतो का की तुम्ही साडी घ्यायला जाता पण ब्लाऊजचं तुम्हाला टेन्शन असतं? तर टेन्शन नॉट. जर तुमच्या कपड्यामध्ये ह्या 5 रंगाचे ब्लाऊज असतील तर तुमचा 80% प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह झालेला आहे. हॅलो एव्हरीवन, मी अभिलाषा. माझ्या चॅनलवरती मी वेगवेगळ्या टॉपिक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते, जसं की लाईफस्टाईल, हेअर केअर, मेकअप, DIY असे खूप सारे टॉपिक्स घेऊन येत असते. तर यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि कोणते ते 5 ब्लाऊज आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि हो, सुरू करायच्या आधी जो शेवटचा ब्लाऊज आहे ना तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि शेवटला मी एक टिप सुद्धा देणार आहे. जर ती टिप तुम्हाला हवी असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा लास्टपर्यंत. सो सगळ्यात आधी बघूयात आपण गोल्डन ब्लाऊज. सो गोल्डन ब्लाऊजवर इतक्या प्रकारच्या साड्या जातात ना, इतक्या प्रकारच्या. वेस्टर्न असू देत किंवा ट्रेडिशनल असू देत, कोणत्याही साड्या गोल्डन रंगाच्या ब्लाऊजवरती जातात. सो हा ब्लाऊज तुमच्या कपाटामध्ये असायलाच पाहिजे. मग तुम्ही कसाही घ्या, म्हणजे डार्क गोल्डन घ्या, काही घ्या. आता हा जो मी ब्लाऊज शिवलेला आहे ह्याच्यामध्ये थोडीशी शाईन आहे. सो हा ब्लाऊज मला वेस्टर्न साड्यांवरती खूप जास्त जातो ट्रेडिशनलपेक्षा. आणि प्रत्येक साडीमध्ये ना हलकंसं गोल्डन कलरचं किंवा हलकंसं गोल्डन टेंट असतो. सो असा एक गोल्डन कलरचा ब्लाऊज तुमच्या कपाटामध्ये असायलाच पाहिजे. मी फोटोज सुद्धा देते. गोल्डन ब्लाऊजवर मी किती प्रकारच्या साड्या घातलेल्या आहेत. आणि मी प्रत्येक साडीवरचं ब्लाऊज शिवत नाही, तर मी अल्टरनेट असे. आणि आजकाल ना कॉन्ट्रास्टच जास्त करतो आपण, की सेम शिवत बसायला खूप ते झंझट होते. सो असा एक गोल्डन ब्लाऊज तुमच्या कपाटामध्ये असेल तर तुम्हाला काही टेन्शनच नाही. ह्याच्यावरती तुम्ही व्हाईट साडी पेअर करू शकता, ब्लॅक साडी पेअर करू शकता किंवा कोणत्याही प्रकारच्या साड्या पेअर करू शकता. हा ब्लाऊज मी शिवलाय तो इथपर्यंत एल्बो लेंथपर्यंत आहे. आणि खाली त्याला असे मी हे करून घेतलेले. खूप जास्त फॅन्सी नाही आहे, हलका म्हणजे प्लेन साधा ब्लाऊज शिवलेला आहे. हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, साधा आहे. त्याच्यामुळे जर का तुमची वर्कची साडी असेल किंवा हेवी थोडीशी साडी असेल, व्हाईट साडी असेल, त्याच्यावर गोल्डन वर्क असेल थोडंसं टिकली किंवा त्याची बॉर्डर गोल्डन असेल किंवा सेम ब्लू साडी किंवा ब्लॅक कोणतीही साडी असेल आणि त्याच्यात जर का गोल्डन असेल ना थोडंफार, तर असे ब्लाऊज त्याच्यावरती खूप जास्त सूट होते. आणि हो, माझ्याकडे हा आणखीन एक गोल्डन ब्लाऊज आहे जो की थोडासा फॅन्सी आहे आणि ह्याच्यावरती जरासं वर्क आहे. म्हणजे जर प्लेन साडी असेल ना तुमची तर त्याच्यावरती हा असा ब्लाऊज खूप जास्त छान दिसतो. हाही गोल्डन आहे, एक वर्कचा मी शिवलेला आहे आणि एक असा प्लेन. असे 2 गोल्डन ब्लाऊज माझ्याकडे आहेत. आणि ह्याला मी थोडंसं वेगळ्या प्रकारे शिवलं आहे. ह्याला मी कॉलर केलेला आहे. हा स्लीवलेस ब्लाऊज आहे, स्लीवलेस आहे आणि बॅकला असा नेक आहे. सो नंबर 2 सेकंड ब्लाऊज असणार आहे तुमचा पिंक ब्लाऊज. पिंक हा कलर ऑलरेडी फेमिनाईन कलर आहे. सो पिंकवरती पण खूप साऱ्या साड्या जातात. मोस्टली ट्रेडिशनल साड्या, काठपदर साड्या असतात ना, ते अशा पद्धतीच्या ब्लाऊजवरती खूप सुंदर दिसतात. तर हा एक ब्लाऊज आहे आणि असा पिंक घ्यायचा, पण खूप हलका लाईट पिंक नाही घ्यायचा. हा असा वाला पिंक घ्यायचा डार्क, जो ट्रेडिशनल साड्यांवर पण तुम्ही आरामात वेअर करू शकता. आता ह्याच्यात फक्त गोल्डन आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे साडी थोडा, आणि ट्रेडिशनल साड्यांमध्ये ना गोल्डन टच असतो. त्याच्यामुळे तुम्ही आता ही साडी ग्रीन साडीवर, म्हणजे हाच ब्लाऊज ग्रीन साडीवरती पण खूप छान दिसतो. किंवा पर्पल आणि पिंक हे कॉम्बिनेशन पण खूप जास्त जातं. आणि काठपदर साड्यांमध्ये ना पर्पल म्हणा, ग्रीन म्हणा, अशा साड्या खूप छान वाटतात. सो त्याच्यावरती ब्लाऊज शिवत बसायची गरज नाही जर असा तुमच्याकडे ब्लाऊज असेल तर. ह्याला मी शिवलं, थोडंसं बॅगला मी डिझाईन केलेली आहे, ती पण फुल गोल्डनमध्ये आहे. आणि प्रिन्सेस कट आहे. माझे ऑलमोस्ट सगळे ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे, कारण ते फिटिंगला खूप छान बसतात. ह्याला कप्स पण आहेत, मागे नॉट एक आहे. अशा प्रकारचं पिंक ब्लाऊज. माझ्याकडे अजून एक पिंक कलरचा ब्लाऊज आहे. हा असा, हा माझा लग्नातला ब्लाऊज आहे आणि ह्याला मी इतका वापरलाय ना की काही विचारूच नका. हा फुल वर्कचा ब्लाऊज आहे. जर तुमची साडी खूप हेवी नसेल तर ब्लाऊज जर असा हेवी तुम्ही त्याच्यावरती पेअर केला ना, तर साडीचा लुकच इतका मस्त दिसतो ना, खूप मस्त दिसतो. पण खूप बटबटीत हेवी साडी असेल आणि ब्लाऊजही त्यात जर हेवी असेल तर ते छान नाही दिसणार.
ह्याचा विधीच्या वेळेसचा हा माझा ब्लाऊज आहे. ॲक्च्युली विधीसाठी मी हा शिवला होता, पण हा काही मला आवडला नव्हता त्या साडीसाठी, म्हणून मग मी परत हा शिवून घेतला. पण आता हे म्हणजे मला तेव्हा असं वाटलं की हा ब्लाऊज माझा वाया जाईल की काय, पण नाही. इतक्या साड्यांवरती हा ब्लाऊज जातो ना. साऊथ इंडियन साडीवरती सुद्धा हा जर तुम्ही ब्लाऊज पेअरअप केला ना, म्हणजे ऑफ व्हाईट साडी असेल तर त्याच्यावर पण खूपच जास्त छान दिसतो. आणि हा तर असा जर लग्न समारंभ असेल किंवा फेस्टिवल्स असतील तर जसा हेवी ब्लाऊज असा एक तुमच्याकडे असायलाच पाहिजे. ह्याचा सुद्धा पिंक कलर तुम्ही बघू शकता कसा आहे. लाईट पिंक नाही आहे हा, थोडासा डार्कच पिंक घेतलेला आहे मी. याचा मी गोल नेक बनवला बॅकनी आणि अशी एम्ब्रॉयडरी करून घेतलेली आहे. त्याला वर्क आहे फुल. तर असा पिंक कलरचा ब्लाऊज तुमच्या कपाटामध्ये असायलाच पाहिजे. आपला 3rd नंबरचा ब्लाऊज आहे हा सिल्वर कलरचा ब्लाऊज. हा सिल्वर कलरचा ब्लाऊज मी लग्नाच्या आधी शिवलेला आहे, पण तो मला आत्ता इतका उपयोगी पडलाय ना की काय विचारूच नका. सिल्वर ब्लाऊजवरती ना मोस्टली पेस्टल कलरच्या साड्या, म्हणजे बेबी पिंक असेल किंवा एकदम हलक्या लाईट कलरच्या ज्या साड्या असतात ना, त्या अशा ब्लाऊजवर ना खूपच सुंदर दिसतात. मी काही फोटोज पण देते मी कशा पेअरअप केलेला आहे. आणि हा असा एक प्रकारचा ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच पाहिजे, कारण की सिल्वर कलर म्हणजे हा जो सिल्वर कलर आहे ना, पिंक म्हणा किंवा ज्याच्यामध्ये हलकंसं सिल्वर टच आहे किंवा खड्यांची साडी असेल किंवा असं मोतीची साडी असेल ना, तर तशा साड्यांवरती हा ब्लाऊज खूप छान जातो आणि खूपच छान दिसतो, उठून दिसतो. तर सिल्वर कलरचा ब्लाऊज तुमच्या कपाटामध्ये असायलाच पाहिजे, एक तरी असायलाच पाहिजे. सो हा सुद्धा एकदम सिम्पल ब्लाऊज आहे. मी खूप म्हणजे ब्लाऊजला शक्यतो मी खूप ओव्हर काही करत नाही बसत, सिम्पलच शिवते. हा असा ब्लाऊज आहे. आपला 4th जो आहे तो आहे ब्लॅक ब्लाऊज. ब्लॅक ब्लाऊज तुम्हाला माहिती आहे की किती गोष्टींवरती जातो. शक्यतो ब्लॅक ब्लाऊज आहे ना, कॉटनच्या साड्या ज्या असतात ना, आता हल्ली मध्ये ट्रेंडमध्ये आल्या होत्या ना, नेव्ही ब्लू कलरच्या वगैरे अशा साड्या आल्या होत्या ट्रेंडमध्ये, ज्या की कॉटनच्या, त्या अशा प्रकारच्या स्लीवलेस ब्लॅक ब्लाऊजवर ना खरंच खूप जास्त छान दिसतात. मी फोटोज पण तुम्हाला देते साईडला. आणि म्हणजे मोस्टली टीचर असतील किंवा म्हणजे ऑफिस गोईंग असेल तर ऑफिशियलसाठी हा ब्लाऊज खरोखर खूपच छान. माझ्याकडे कॉटनच्या जास्त करून साड्या नाही आहेत, त्याच्यामुळे खूप कमी वापरात येतो माझा हा ब्लाऊज, पण माझ्याकडे हा आहे. कधीतरी मी घेईनच तेव्हा मी हा घालेन. हा पण एकदम सिम्पल आहे, काही नाही आहे, स्लीवलेस आहे, बॅक मधून असा नेक आहे. तर हा एक ब्लाऊज तुमच्या कपाटात असलाच पाहिजे. सो आता येऊयात आपल्या 5व्या आणि लास्ट कलरच्या ब्लाऊज वरती, आणि जो की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे हा आहे ग्रीन कलरचा ब्लाऊज, हिरवा ब्लाऊज. इतक्या साड्यांवरती हा ब्लाऊज जातो, इतक्या साड्यांवरती जातो की बसच. मी तर इतका वापरलेला आहे ना. रेड साडी, येलो साडी, पर्पल साडी, पिंक साडी, खूप सगळ्या साड्यांवरती हा असा ग्रीन कलरचा ब्लाऊज जातो. ग्रीन म्हणजे आपला पोपटी हिरवा नाही, हा बॉटल ग्रीन कलर. हा जो कलर आहे ना, ह्यावरतीच ट्रेडिशनल साड्या तर इतक्या प्रकारच्या जातात ना की काही विचारू नका. इवन साऊथ इंडियन साडी असेल ना, तर ती साडी सुद्धा अशा प्रकारच्या ब्लाऊजवर खूपच जास्त छान दिसते. तर हा ब्लाऊज मी ऑनलाईन घेतलेला आहे आणि ह्याच्यावरती वर्क आहे, खूप जास्त नाहीये आणि खूप कमी पण नाहीये, म्हणजे मिनिमल वर्क आहे. मला वाटलं होतं ऑनलाईन काही एवढं छान भेटणार नाही, पण ऑनलाईन सुद्धा खूप छान छान रेडीमेड ब्लाऊज मिळतात. फक्त तुम्हाला रिसर्च करायला हवा. ह्याला सुद्धा कप्स आहे, त्यामुळे फिटिंगला काही टेन्शन नाहीये. बॅक साईडने हा असा गळा आहे आणि खूपच सुंदर दिसतो हा ब्लाऊज घातला ना. प्लेन साडी असेल तरी सुद्धा या ब्लाऊजवर छान जाणार आहे. वर्कची असेल म्हणजे अशा टाईपच्या वर्कची असेल गोल्डन, तरी पण छान जाणार आहे. आणि मोस्टली ट्रेडिशनल साड्याच्या सणावाराला आपण घालतो ना, ज्या की रेड असतात, पिंक असतात, मोस्टली याच कलरचे साड्या आपण घेतो. तर तशा प्रकारच्या साड्यांवरती ह्या कलरचा ब्लाऊज खूपच सुंदर दिसतो. तर हा एक ब्लाऊज तुमच्या कपाटात असायलाच पाहिजे. मी तर म्हणेन बाकी कोणते नसले तर चालेल, पण ग्रीन कलरचा ब्लाऊज हा तुम्ही कपाटात ठेवाच म्हणजे ठेवाच. पण बॉटल ग्रीन कलर, पोपटी ग्रीन कलर नाही, तो सगळ्यावर जात नाही. तर हे 5 ब्लाऊज तुमच्या कपाटामध्ये असेल तर तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही. आता जर तुम्ही आयत्या वेळेस साडी घ्यायला जात असाल
तर तुम्ही तुमच्या डोक्यात ऑलरेडी आहे की आपल्याकडे ह्या 5 प्रकारचे ब्लाऊज आहेत, सो ह्याच्याशी रिलेटेड आपण तशी साडी चूज करू शकतो. म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवायचं टेन्शन नाही, एक्स्ट्रा पैसा जाण्याचं पण टेन्शन नाही आणि आपण दिसणारही आहोत खूप छान. सो मी एक टिप तुम्हाला सांगणार होते. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू. आणि जर टिप तुम्हाला ऐकायची असेल तर ती टिप अशी आहे की तुम्ही मोस्टली बघितलं असेल माझे ब्लाउजेस असे पफ स्लीव्सचे असतात. जर तुम्ही माझ्यासारखे बारीक असाल, म्हणजे माझ्यासारखे बारीक आणि तुमचे दंड जर असे बारीक असतील तर आहे ना, शक्यतो तुम्ही काय करा, असे आहे ना मेघा स्लीव्सचे पफ स्लीव्स शिवून घ्या. इथे पफ स्लीव्स आणि जास्त मोठं नाही पण एवढेच मेघा स्लीव्सचे पफ स्लीव्स जे मी असे शिवलेत ना ते असे शिवून घ्या. इतके छान दिसतात ना ते. जर तुम्ही जाड असाल किंवा दंड जाड असतील तर गरज नाही, तर तुम्ही मोस्टली एल्बो लेंथ पर्यंत तुम्ही ब्लाऊज शिवा, ते छान दिसते. त्याच्याने तुमचा जो दंड आहे तो असं बारीक दिसायला हेल्प होणार आहे. पण जर एकदम बारीक असेल ना तर ते जास्त सूट होत नाही, पण असे प्रकारचे जे ब्लाऊज असतात ते तुम्हाला जास्त सूट होतील. तर ही होती माझी टिप. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, जर का मी काही साडी ड्रेपिंगचे पण व्हिडिओज टाकलेले आहेत, जर ते तुम्हाला पाहायचे असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन नक्कीच ते सुद्धा व्हिडिओज पहा आणि मला सपोर्ट करा. सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूया आपण छानशा अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.